कोणाला पाहिजे होता गाव बघा. हो, नामांकित तालुक्यातली पोरं याच्यासाठी असतात हो. याला म्हणतात कुस्ती. गाइस मैं यहाँ पर बैठा हूँ और वहाँ पर कलर लग रहा है मुझे. सो देखो वहाँ पर, यहाँ पर बैठा हूँ मैं 10 मिनट से. सो देखते हैं देखो वहाँ पर गए और वहाँ पर उठा के फेंक रहे हैं. उस वजह से मैं नहीं गया वहाँ पर. मैं जाने वाला था लेकिन मैं नहीं गया. सो बहुत गर्मी आज. आपण या ठिकाणी आपले प्रयत्न करायचे जेणेकरून या ठिकाणी आपल्या गावातील तरुणांनी माजी चेअरमन दिलीप ज्ञानदेव मस्के हे गोटी उचलणार आहेत. मी सर्व पैलवानांना आणि ग्रामस्थांना विनंती थोडं मागे सरका ना. ऐका थोडं मागे सरका. तुमच्यामुळे समोर गर्दी झाल्यामुळे मागच्या लोकांना खेळ दिसत नाही. थोडं मागे सरका. सगळ्यांना विनंती मागे सरका थोडं. चला दादा तुम्ही सुरू करा. अतिशय जुनं जाणतं नेतृत्व गेले कित्येक वर्षापासून त्यांचे चिरंजीव असतील, नितीन दिलीप मस्के असतील, त्याच्यामुळे दादांनी अतिशय उत्कृष्टरित्या या ठिकाणी या मानाची गोटी खांद्यावरून या ठिकाणी उचलल्याबद्दल कायमगावचे माजी उपसरपंच अरुण श्रीरंग मस्के यांच्याकडनं 100 रुपये, तीर्थपसूरचे माजी चेअरमन या ठिकाणी वामनराव दशरथ जाधव यांना विनंती की आपण गोटी उचलण्याचे दरवर्षी या जाधव परिवाराच्या आपल्याला आखाड्यासाठी असं मार्गदर्शन चिरंजीव वामनराव जाधव यांनी यशस्वीरित्या या ठिकाणी गोष्टी उचलून प्रदर्शना मारण्यासाठी या ठिकाणी सुरुवात केली. त्यासाठी या ठिकाणी दंडराज किसन मस्के, माऊली शेठ मस्के यांच्याकडनं 100 रुपये, महाराष्ट्र पोलीस संतोष शुभम बापूसाहेब मस्के यांच्याकडनं 100 रुपये, सुरेश रमाकांत काशकर यांच्या वतीने 100 रुपये, तानाजीराव शिवाजी मस्के अध्यक्ष यांच्या वतीने 100 रुपये, पहिला विठ्ठलभाऊ मस्के यांच्याकडे 100 रुपये, संतोष बबन मस्के स्विफ्ट इलेक्ट्रिकल यांच्याकडे 201 रुपये, काकासाहेब लक्ष्मण कुंजीर यांच्याकडनं 100 रुपये, बंसीराम सुंदर यांच्याकडनं 100 रुपये, प्रकाश अशोक मस्के यांच्याकडे 100 रुपये, प्रेम दत्तात्रय मस्के 100 रुपये, चंद्रकांत कोंडली कांबळे 100 रुपये, दादासाहेब बबन बोरकर 100 रुपये, काळराम जगन्नाथ मस्के 100 रुपये, काळराम सर्जेराव मस्के यांच्या वतीने 100 रुपये, सुधीर बजरंग नाना मस्के सरपंच यांच्या वतीने 201 रुपये, स्वप्नीलजी झरांड यांच्या वतीने 100 रुपये, आदित्य दत्तात्रय मस्के पैलवान यांनी या ठिकाणी अतिशय उत्कृष्टरित्या या ठिकाणी गोटी उचलण्यासाठी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न या ठिकाणी करतायत. 100 रुपये आता त्यांनी प्रयत्न केले. रवींद्र भाऊसाहेब मस्के ग्रामपंचायत सदस्य 100 रुपये, बाळासाहेब नामदेव झरांडे 100 रुपये, कृष्णाई उद्योग समूहाचे संस्थापक स्वप्नीलजी बाळासाहेब ठिकाणी चालू करायचे. या ठिकाणी उत्कृष्टरित्या गोटी उचललेली आणि अतिशय उत्कृष्ट प्रयत्न या ठिकाणी उत्कृष्टरित्या गोटी उचलून आपल्या मानाची गोटी उचलून प्रदर्शना आणली जाते. अतिशय उत्कृष्टरित्या या ठिकाणी प्रयत्न करतायत संदीपजी रघुनाथ जगताप, परंतु प्रयत्न असफल झालेला आहे. त्यासाठी काशीकर यांच्या वतीने 100 रुपये, गणेश तानाजी गायकवाड यांच्या वतीने 100 रुपये, सरपंच बजरंग नाना मस्के यांच्या वतीने 201 रुपये, स्वप्नील झरांडे यांच्या वतीने 100 रुपये. चला प्रकाश अशोक मस्के यांच्या वतीने 100 रुपये, प्रवीण दत्तात्रय मस्के यांच्या वतीने 100 रुपये, अतिशय उत्कृष्टरित्या अविनाशजी उत्तम मस्के, रवींद्र भाऊसाहेब मस्के यांच्याकडनं 100 रुपये, प्रकाश कृष्णा उद्योग समूह बाळासाहेब चंद्रकांत मस्के 100 रुपये, भूषणप्पा काळे संचालक यांच्याकडनं 100 रुपये, आणि चालू मस्के 100 रुपये, माऊली शेठ मस्के यांच्याकडनं 100 रुपये, राजेंद्र रामचंद्र मस्के यांच्याकडे, चिरंजीव सावकार मस्के महालक्ष्मी 100 रुपये, डॉक्टर चंद्रकांत मस्के, बजरंग नाना मस्के सरपंच यांना विनंती आपल्या शुभेच्छा या ठिकाणी सन्मान दिला जातोय. अविनाश उत्तम मस्के यांना विनंती की आपण आपला सन्मान स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी समोर यायचे. लोकनियुक्त सरपंच बजरंग नाना मस्के यांच्या शुभेच्छा या ठिकाणी सन्मान दिला जातोय. प्रकाशजी अशोक मस्के आपले प्रयत्न चालू करायचे. जनाजी धर्मा गायकवाड यांना विनंती की या ठिकाणी आपण गोटी उचलण्यासाठी आपले प्रयत्न करायचे. या ठिकाणी
उत्कृष्टरित्या या ठिकाणी आपले प्रयत्न करतात. यानंतर धनाजी धर्मात गायकर उत्कृष्टरित्या या ठिकाणी गोटी दरवर्षीच या ठिकाणी प्रदर्शन आणत असतात. त्यांनी या ठिकाणी उत्कृष्टरित्या या ठिकाणी गोटी उचलण्याचा 3 hours later. चार कुस्तीला स्वर्गीय धनंजय मस्के सरपंचांच्या आपल्या चिप्पट डोक्यात कुस्ती खेळणं महत्वाचं आहे. इलेक्ट्रिकल यांनी तयार राहा. यानंतरची कुस्ती आपल्या शुभ हस्ती लागते. कमरेवरती ताबा घेतलेला आहे शुभमनं. हाताची सांड करण्याचा प्रयत्न केला जातोय. डाव आणि प्रतिडाव होणार. डोळ्याचं पारण फिरणारी कुस्ती होणार. महाराष्ट्र केसरी स्पर्धा असेल, शालेय स्पर्धा असेल, राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा असेल, अशा अनेक महाराष्ट्रातील नामांकित कुस्ती स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व करणारी दोन्ही पोरं. शाबास. एकेरी पटाला सूर मारण्याचा प्रयत्न आहे. शुभमचा उदय हल्ला धुडकावून लावतोय, परंतु आक्रमकता असली पाहिजे. डाव प्रतिडाव करा. आक्रमकता हा नंबरला लढणारा पहिलवान पुणे जिल्ह्यातील इंदापूर गावचा महारुद्र काळे. जरा टाळ्या वाजून स्वागत करा. पटाला सूर मारलेला आहे. उदय कोल्हे हत्तेडाव करण्याचा प्रयत्न. शाबास. वा. अशी कुस्ती आणि भैरवनाथ यात्रा उत्सवाचं डाळिंब गावचं हे मैदान. आपसूक टाळ्या का वाजल्या हो मंडळी? डाव प्रतिडाव आक्रमकता पैलवानाचा दागिना असतो. मी कायम सांगतो, दोन्ही खांदे टेकून निकालीच होतील. पंचांनी नोंद घ्या. या ठिकाणी इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी गावचे आणि शिवरामदादा तालमीचे वस्ताद श्रीहरी तरंगे एकेकाळचे महाराष्ट्र चॅम्पियन राहिलेले पंच आहेत. लक्षात घ्या. सत्य संकल्पाचा दाता सखा भगवंता. सत्य संकल्प घेऊन निकाल देण्यासाठी मैदानामध्ये आलेले. कुस्तीची माहिती असावी लागते. अनेक स्पर्धा फिराव्या लागतात. पैलवानांना कोचिंग करावं लागतं. तेव्हा कोणती जोड कुठं आणि कशी खेळते याची माहिती मिळते. कोणी सुद्धा पंच होऊन पुकारून ठेवतो. हळूहळू मातीचा चिखल व्हायला लागलेला आहे. तालमीमध्ये लढती मेहनती आणि सराव करणारी ही दोन्ही सुद्धा पोरं आहेत. हो, सकाळच्या नाश्त्याला चहा बिस्किट आणि पिझ्झा बर्गर खाणारी नाही, तालमीचा खुराक खाणारी ही दोन्ही पोरं आहेत. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आपण बाहेरचे निवेदक, बाहेरचे पंच कशासाठी बोलवले? काहीतरी सुसूत्रता आणि शिस्तबद्धता असावी त्यासाठी. हे मैदान श्री अरुण श्रीरंगराव मस्के माजी सरपंच यांच्या आणि श्री प्रकाश अशोकरावजी मस्के गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांच्या सौजन्यातून हे मैदान लाईव्ह आपण बघू शकतो. सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडिया फास्ट झालेली आहे. आखाड्यावरची कुस्ती आता चुलीपर्यंत, घराघरापर्यंत, किचन वाट्यापर्यंत पोहोचली. त्याचं कारण ही सोशल आणि शबास. पुन्हा एकदा खडाखडी कुस्ती आलेली आहे. शुभम कोकाटे सुरुवातीपासून आक्रमक झालेला आहे. खांदे टेकलेले नाही. टाळ्या वाजवा की जरा दोघांसाठी. काय कुस्ती चालली. हा, कोणाला पाहिजे होता डाव बघा. हो, नामांकित तालुक्यातली पोरं याच्यासाठी असतात. हो, याला म्हणतात कुस्ती. वा. झालेल्या कुस्तीला सुनील खेडेकर यांचे 500 रुपये तालुका पंचायत
सांगतोय आजच्या कुस्ती मैदानामध्ये 1 नंबरला कुस्ती होणार महारुद्र काळेल बरोबर असा शुभम शिकाळे. का बरं काय माहित मी नाही काय सेटिंग केली पण माहित नाईट मोड 2025 सालचा हिंदू गर्जना केसरी गदेचा मानकरी आणि एका थार गाडीचा मानकरी येतो शुभम शिंदाळे. मूळचा कोल्हापूरचा. शिवमदादा तालीम पुण्याला सराव करतो. हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी पैलवान अभिजित दादा कटके यांचा तो पठ्ठा. अविनाश अशी कुस्ती लागलेली 11,000 रुपये इनामावरती. लख प्रकाश आणि रंगपंचमी धुलिवंदनच्या निमित्तानं डाळिंबगावचा हा एक नामांकित कुस्ती आखाडा. सर्व कुस्त्या निकाली होतील. कोणी प्रेक्षकांनी मनामध्ये शंका घेऊ नका. सर्व कुस्त्या निकाली होतील. चड्डी पकडली तर डाव करायचा अविनाश. तुम्ही रोज याच बाजारामध्ये दोन्ही पोरं आहे. यानंतर अमोल बालगुडे आणि किरण राणे तयार रहा. कुस्ती नंबर 8 सुरेश दगडू मस्के माझी चेअरमॅन श्री विठ्ठल पतसंस्था डाळिंब यांच्या सौजन्यातून याच्या नंतरची कुस्ती लागेल. आपण असाल तर व्यासपीठाच्या समोर येऊन थांबा. हा आपली कुस्ती लगेच लागेल. एका जागेवरती थांबायचं नाही. अविनाश आणि गणेश कुस्ती करा. सालाबाद प्रमाणे यात्रा होत असते, आखाडा होत असतो, परंतु काहीतरी आदर्श घडावा. मानाची चांदीची गदा आणि 51,000 रुपयाचा मानकरी कोण होणार याचा फैसला 7 कुस्त्यानंतर लागेल. महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळालेले अनेक पैलवान, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान अक्षय चव्हाण, दौंड तालुक्यातील राहोगावचा पैलवान, याची कुस्ती या ठिकाणी होईल. रोहित मोडाळे असेल, बबलू सुतार असेल, प्रवीण हत्ते, अविनाश शिंदे, अक्षय कावरे आणि हनुमंतपुरी डोळ्याचं पारणं फेडणारी ही सुद्धा कुस्ती होणार. सर्वांनी आपापल्या जागा आता फिक्स केलेल्या आहेत. टाचणी पडेल एवढी शांतता आखाडा. कुस्ती मैदान बघताय डाळिंबगावचं. कशासाठी जगावं आणि कशासाठी मारावं याचा आदर्श घालून देण्याचं काम डाळिंबगाव आज या ठिकाणी करतंय. खऱ्या अर्थानं कुस्त्यांचं आयोजन करणाऱ्या आणि सौजन्य धारकांसाठी एकदा टाळ्या वाजवतो का हो सर्वांनी? वाजवा किंवा टाळ्या. पैसे सर्वांच्याकडे असतात, परंतु दानत असावी लागते सागर भाऊ. हो, सर्वांच्याकडे पैसे असतात, परंतु पैसा कुठे आणि कसा खर्च कर. श्री क्षेत्र विठ्ठल देवस्थान या तालुक्यातील अत्यंत प्रसिद्ध असणारं ब दर्जा असणारं शासकीय ब दर्जा असणारं हे तीर्थक्षेत्र आणि या गावामध्ये चाललेला हा कार्यक्रम. करमणूक म्हणून घराकडे बघून जायचं नाही. आपल्या घरामध्ये असलं एक तयार करा हे सांगण्यासाठी मी आलेलो आहे. मी कुस्ती निवेदक सागर चौधरी, खोरगाव तालुका दौंड जिल्हा पुणे बोलतोय. श्रीहरी तरंगे वस्ताद पैलवानांना वेळोवेळी सूचना देत आहेत. कुस्ती कशी करावी, कुस्ती कशी करू नये, आक्रमकता किती महत्वाची असते. कुस्तीला सर्वांना परिचित असेल. पुरंदर तालुक्यातील राजुरी गावचं कुस्ती मैदान होतं कसं, त्या आदर्श गावाला द्यावा यासाठी सर्वच युवक पिढीतील सर्व तरुण एकत्र आलेले आहेत आणि त्यांच्या सर्वांच्या सहकार्यातून हे देवकार्य नसतं. कुणी तनाने, कुणी मनाने, कुणी धनाने, कुणी कायेनं, कुणी वाचेनं सर्वतोपरी प्रयत्न केलेला आहे. म्हणून हे देशकार्य आपल्या सर्वांच्या समोर उभं ठाकलेलं आहे. पुणे महानगरपालिकेचे शौर्य पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय पंच पैलवान सचिन भाऊ आव्हाळे आपल्या तालुक्यातील एक नामांकित कुस्ती पंच देखील आपण या ठिकाणी उपस्थित आहात. सचिन भाऊ आव्हाळे आपलं सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. डाळिंब ग्रामस्थांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. हा, चड्डी पकडली तर डाव करायचा. किती डावाची नावं सांगू?
वस्ताद आपण आहात कुस्तीमधले दर्दी हो वस्ताद धाक कलाजंग निकाल एकेरीपट दुहेरीपट एक चाक टांग उलटी छडी टांग असे डावाचे अनेक प्रकार बोला काय असेल मध्ये बोला आपल्या समोर अत्यंत सुंदर असं समालोचनच्या माध्यमातून कुस्तीचे बारखावे आपल्यातील नजरेत आणून देणारं आणि कुस्ती क्षेत्रातला गाड्या अभ्यासक असणार अतिशय चपळाईनं ज्यांच्या जिभेवरती कुस्ती क्षेत्रातली ही आक्रमकता विजेच्या चपळाईनं आकार घेते ते राजेश सागरजी चौधरी यांना इनाम म्हणून सुरेशचंद्र मस्के आणि गावचे उपसरपंच सागर रामदास मस्के 1001 रुपया आपल्याला इनाम म्हणून प्रदान होतोय. जोरदार टाळ्या होऊ द्या सागरजी चौधरी यांच्याकडे इनाम. धन्यवाद. सुरुवातीलाच माझी बॅटरी चार्जिंग करण्याचं काम आपण केलं आपला मी आभारी आहे. कुस्तीमध्ये घ्या मधोमध कुस्ती करा डोळ्याचं पारणं फेडणारी कुस्ती करा. अविनाश समवेतच दौंडी तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य किसन नानाजी मस्के यांच्याकडून संयुक्तपणे 1001 रुपयाचं बक्षीस त्यांना प्रदान होतं. आपले या ठिकाणी धन्यवाद. या ठिकाणी एकलंगी भरण्याचा प्रयत्न केला जातोय. छातीचा बोजा मानेवरती टाकला जातोय. त्याला मान सुद्धा तशीच लागते. पैलवानाची मान हत्तीची मान आणि नागाची सापाची मान याच्यामध्ये ताकदच असावी लागते. शबास कुस्ती करा. अविनाश गणेश लोकांना डाव प्रतिडाव बघायचा आहे. नामांकित 11 कुस्त्या का जोडल्यात? गावची कुस्ती परंपरा जागृत ठेवण्यासाठी खऱ्या अर्थानं ही तरुण मंडळी हे ग्रामस्थ एकवटलेली आहे. एक शिस्तबद्धता मैदानाला प्राप्त झालेली आहे. चाचणी पडेल एवढी शांतता आलेली आहे. हाताची नवदोड करण्याचा प्रयत्न केला जातोय. दुखापत होणार नाही चिंता करू नका. श्रीहरी भाऊ तरंगे तिथं पंच आहे. हो आज 70 ते 80 पैलवान घडवत आहेत. शिवरामदादा तालीम पुणे या ठिकाणी तरंगवाडी इंदापूरचे एकेकाचे महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान नवनाथ तरंगे असेल अनिल तरंगे असेल श्रीहरी भाऊ तरंगे असेल असे कितीतरी पैलवान इंदापूर तालुक्यानं या पुणे जिल्ह्याला या महाराष्ट्राला दिलेले आहेत. घामाचा चिखल झालेला आहे. लाल मातीची खऱ्या अर्थानं नशा या डाळिंबगावला लागलेली आहे. नशा कोणती लावायची का आयुष्याची दशा करून घ्यायची हे त्याचं ठरवायचं. चालू वर्षीची महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा वाघोली या ठिकाणी संपन्न होणार आहे. मी तमाम कुस्ती प्रेमींना या ठिकाणी या माध्यमातून विनंती करेल महाराष्ट्र केसरी सारखी दैदिप्यमान कुस्ती स्पर्धा बघण्यासाठी वाघोलीला आपण उपस्थित राहा. शबास आहे. बऱ्याच जणांना वाटतं कुस्ती का होत नाही हो. जोडी जोड आणि तोडी तोड लागली की कुस्ती कशी होते. हो एकाच गाडीवरती बसून गावाला लुटून येणारे हे पैलवान नव्हे. मी वारंवार सांगतोय त्यांचे वस्ताद त्यांना गुरु त्यांना सद्गुरू लाभलेले आहेत. श्रीगुरूंसारखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. राजियाची गाता काय भीक मागे मनाचे या जोगे सिद्धी पावे. राजाच्या राणीला जशी भीक मागण्याची गरज पडत नाही तसं खऱ्या वस्तादांच्या पठ्ठ्यांना सांगावं लागत नाही. कुस्ती निकालीच केली जाईल. नोंद घ्या. श्रीहरी तरंगे वस्ताद सूचना करतायत दोघांना सुद्धा एकाच डावावरती जर कुस्ती चिरकाल असेल तर कुस्ती सोडून पुन्हा लावा अशी सुद्धा आपल्याला यात्रा कमिटीची विनंती आलेली आहे. श्रीहरी भाऊ रिपाळलेली रेंगाळलेली कुस्ती कोणत्या प्रेक्षकांना मान्य नाही. शाबास वाजवा की ऐका संपलेल्या कुस्तीमध्ये अविनाश शेळके